आज आपण करणार आहोत एक भन्नाट आणि हटके रेसिपी, बेक क्रोसो भाकरवडी। चला तर मग सुरुवात करूया। एका बाउलमध्ये आपण 2 कप मैदा घेणार आहोत आणि त्यात 1 चमचा मीठ आणि 2 चमचे गरम तेलाचं मोहन घालणार आहोत। तेल थोडं गार झालं की आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिश्रण हातात दाबलं तर ते घट्ट बसलं पाहिजे, म्हणजे आपलं मोहन बरोबर आहे। आता यात आपण थोडं थोडं पाणी घालत घट्टसर असं पीठ मळून घेणार आहोत। लक्षात ठेवा, पाणी एकदम टाकू नका, थोडं थोडं घालतच हे पीठ आपल्याला घट्टसर मळायचं आहे। पीठ छान मळून झालं की याच्यावर आपण आता एक ओला नॅपकिन टाकून हे पीठ 10 मिनिटं असंच ठेवणार आहोत। 10 मिनिटं झाल्यानंतर आता हे पीठ आपण 5 ते 10 मिनिटं मळणार आहोत। हे पीठ मळल्यामुळे पीठ छान मऊसर आणि गुळगुळीत होतं आणि आपल्याला लाटायलाही सोपं जातं, मध्ये त्याला क्रॅक जात नाही। लक्षात ठेवा, ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे। परत याला आपण आता ओला नॅपकिन ठेवून 30 मिनिटं विश्रांती देणार आहोत। आता आपण भाकरवडीचा मसाला करून घेऊ। आता एका पॅनमध्ये 1 चमचा जिरं, 1 चमचा धने, 1 चमचा तीळ, थोडी खसखस, अर्धा चमचा बडीशोप, हे सर्व कमी गॅसवर आता भाजून घेऊ। हे छान खरपूस भाजून झाले की आता याला गार करण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। हे काढल्यानंतर आता आपण अर्धा कप किसलेलं खोबरं घेऊन ते सुद्धा छान भाजून घेऊ। खोबरं छान लालसर झालं की आता ते आपण काढून घेऊ। आता अर्धा कप चिंचेचा कोळ घेऊन त्यात आपण अर्धा कप गूळ टाकणार आहोत। आता याला छान मिक्स करून याला आपण चांगलं शिजून घेणार आहोत। याचा असा घट्टसर पाक झाल्यानंतर आता याला आपण गार करायला ठेवणार आहोत। आता मिक्सरच्या भांड्यात आपण भाजलेले ड्राय मसाले बारीक करून घेऊया आणि त्या पावडरला एका प्लेटमध्ये काढून त्यात 1 चमचा हळद, थोडं हिंग, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 कप बारीक शेव आणि कोथिंबीर, हे सर्व टाकून आपण आता छान मिक्स करून घेऊया। आणि आता त्यात आपण केलेली चिंचेची चटणी टाकूया आणि हे सर्व आता आपण नीट मिक्स करून घेऊया। याची चव बघा, गोड, तिखट, मीठ तुमच्या आवडीप्रमाणे ॲडजस्ट करा। आता हे पीठ छान भिजलं आहे। आता याला आपण लाटून घेऊया। याचे असे 2 भाग करून एका भागाची आपण पोळी लाटून घेऊया। जितकी बारीक लाटता येईल तितकी आपल्याला ही बारीक लाटून घ्यायची आहे। आता याला आपल्याला गोलसर कट करून घ्यायचं आहे। या प्रकारे गोल कट झाल्यानंतर आपण कडेचा भाग काढून घेऊ आणि याला मधून असे कट मारून घेऊ। मध्ये एक बाउल ठेवून आजूबाजूला आपण इथं तेल लावून घेणार आहोत। हे तेल लावल्यामुळे भाकरवडीचं सारण त्याला छान चिटकून जातं। आता याच्यावर आपण भाकरवडीचं सारण टाकणार आहोत। आता हे सारण आपण सगळीकडे लावून घेऊया। त्याला असं प्रेस करत करत आपण हे सारण लावून घेणार आहोत। चिंचेच्या चटणीमुळे ते छान चिटकून बसतं। अशा प्रकारे आपण त्याला छान दाबून घेणार आहोत, म्हणजे सारण बाहेर निघणार नाही। आता मधलं बाउल काढून आपण क्रोसो सारखं त्याला शेप देऊया। अशा प्रकारे आपण सर्वांना असा शेप देऊन घेऊया।
आता बेकिंग ट्रेमध्ये सर्व बाकरवडी असे अरेंज करून घेऊया। ट्रेला पहिले मी तेल लावून घेतलं आहे। आता या बाकरवडीला आपण वरून तेल लावून घेणार आहोत। हवा असल्यास तुम्ही या बाकरवडी तळून सुद्धा घेऊ शकतात। आता प्रीहीटेड ओव्हन मध्ये आपण याला 180 डिग्रीवर आता आपण यांना 20 ते 25 मिनिटं बेक करणार आहोत। बघा बेक झाल्यानंतर या बाकरवडे किती छान दिसतायत। आता प्लेटमध्ये अरेंज करून आपण याला खायला घेणार आहोत। हा एक वेगळी आणि हटके रेसिपी, या दिवाळीत ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।